तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी मोठी खुशखबर आहे। कालपासूनच वितरण सुरू झालेलं आहे। काल तारीख होती 6 ऑगस्ट 2025 आणि कालपासूनच दुपारी 3 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला बघा एसएमएस वगैरे दाखवला होता, आज सुद्धा एसएमएस दाखवत आहे। आणि बघा, महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पैसे आले नाही। भरपूर बहिणींचे कमेंट येत आहे की आम्हाला पैसे आले नाही। त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पहिल्याच दिवशी खात्यामध्ये पैसे जमा होत असतात। वितरण सुरू झाल्याबरोबर लगेचच 11 वाजता वितरण सुरू झालं की लगेचच 11:15 ते 11:30 वाजेपर्यंत त्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये आणि पहिल्याच दिवशी दर महिन्याच्या वितरणाला पहिल्याच दिवशी त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात। पण कालच्या वितरणामध्ये त्यांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही अशी त्यांनी कमेंट केलेली आहे। आणि काही बहिणींच्या माझ्याकडे कंप्लेंट सुद्धा आलेल्या आहे। बघा, तुम्हाला काळजी करायची नाही। 1 ते 2 दिवस तुम्हाला वाट पाहायची आहे, वितरणासाठी तुम्हाला वाट पाहायची आहे। कारण एक धक्कादायक मुद्दा सुद्धा आहे, तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तुम्हाला वाट का पाहायची आहे? बघा, जे काही त्या बहिणींचे अर्ज होते, मी सर्वात आधी त्या बहिणींचे अर्ज चेक केले। अर्ज चेक केल्यानंतर त्यांचे अर्ज अप्रूव्हच आहे, अर्ज त्यांचे अप्रूव्ह दाखवत आहे। त्याचबरोबर त्यांचं डीबीटी चेक केलं मी, जे काही बँकेमध्ये त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे ते डीबीटी चेक केलं, डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह आहे। त्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा आलेला होता। जून महिन्याचा 12वा हप्ता लगेचच त्यांना वितरण सुरू झाल्याबरोबर 10 ते 15 मिनिटातच मेसेज आला। पहिल्या टप्प्यातच त्यांना पैसे येत असतात, त्यांना मेसेज सुद्धा आला। पण जो काही जुलै महिन्याचा 13वा हप्ता, जो कालची तारीख होती, काल त्यांना लगेचच पैसे यायला पाहिजे होते, पण त्यांना काल दिवसभरामध्येही पैसे आले नाही। दिवसभरामध्ये त्या बहिणींना पैसे आले नाही। त्यानंतर त्या बहिणींनी बघा आज जे काही 11 वाजता वितरण सुरू झालेलं आहे त्या 11च्या वितरणाची सुद्धा वाट पाहिली, पण 11, 11:30 वितरण सुरू झालं, पण त्या बहिणींना पैसे आले नाही। आणि आज दिवसभरात सुद्धा त्या बहिणींना पैसे आलेले नव्हते। म्हणजे ज्या बहिणींना पहिल्याच दिवशी पहिल्याच वेळेला पहिल्याच टप्प्यामध्ये पैसे मिळतात त्या बहिणींना वितरणाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। त्यांचा अर्ज अप्रूव्ह आहे, ऑनलाईन चेक केला, अर्ज अप्रूव्ह आहे आणि त्यांचं जे आहे ते डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह आहे, डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह आहे। मग या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो की या 25 लाख बहिणींच्या अर्जामध्ये त्यांचा अर्ज शासनाने टाकला का? पण जुलै महिन्यामध्ये जे काही यादी शासनाने काढलेली होती, अदितीताई तटकरे यांनी अपडेट दिली होती, त्या यादीमध्ये या बहिणींचे अर्ज गेले आहे का अशी भीती आता त्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। कारण त्या बहिणींचं जे आहे ते एका राशन कार्डवरून त्यांच्या कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत आहे, 2 बहिणी लाभ घेत आहे। त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे की आता राशन कार्डवरून आपले पैसे तर कॅन्सल केले नाही किंवा आपला अर्ज तर होल्डवर किंवा पेंडिंग ठेवलेला नाही, ही भीती सुद्धा आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे त्यांना कदाचित त्यांचा अर्ज होल्डवर ठेवला असेल, पेंडिंग ठेवला असेल, या 25 लाख बहिणींच्या अर्जामध्ये त्यांचा अर्ज टाकला असेल। त्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता तर मिळाला होता, पण जुलै महिन्याचा हप्ता 2 दिवस वितरण सुरू झाले असून सुद्धा आलेला नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा चेक करून घ्यायचं आहे तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का, तुमच्या बँकेमध्ये तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्या महिला राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला किंवा 2 महिला लाभ घेत आहे का। 2 महिला जरी लाभ घेत असेल तरीही त्या बहिणींचे पैसे थांबवण्यात आलेले आहे। जून महिन्याचा 12वा हप्ता आलेला असून सुद्धा जुलै महिन्यामध्ये त्यांच्या चौकशीमध्ये त्यांचे अर्ज सापडलेले आहेत। जुलै महिन्यामध्ये त्यांचे अर्ज जे आहे ते होल्ड केलेले आहे त्या 20 दिवसाच्या गॅपमध्ये। त्यामुळे बघा, तुम्हाला जर पैसे आले नसेल तर कदाचित या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही फसू शकता, या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा तुम्ही फसू शकता। कारण शासनाने आता निर्णय घेतला आहे की राशन कार्डवरून जर 2 किंवा 3 अर्ज भरले असेल तर त्यापैकी फक्त एकच बहीण पात्र असणार, फक्त एकच बहीण पात्र असणार आहे आणि एकच बहिणीला लाभ मिळणार आहे, 2 बहिणीला लाभ मिळणार नाही। आधी शासनाने काय सांगितलं होतं की 2 बहिणींना लाभ देणार, 2 विवाहित किंवा 1 विवाहित आणि 1 अविवाहित बहिणीला लाभ देणार। पण शासनाने आता क्लिअर केलेलं आहे की राशन कार्डवरून पडताळणी होणार आणि 2-3 बहिणी आणि 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बहिणींनी जर लाभ घेतला असेल तर 2 बहिणींचे अर्ज रद्द होणार आणि फक्त एकाच बहिणीला, कुटुंबातील एकाच बहिणीला लाभ सुरू राहणार आहे। बघा, तुम्हाला जर जुलै महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नसेल, हप्ता जर तुम्हाला आला नसेल, वितरण संपलं आणि हप्ता जर तुम्हाला आला नाही तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। जे काही तुमच्या पडताळणीमध्ये अर्ज गेलेला आहे ते अर्जाची चौकशी वगैरे झाल्यानंतर जे आहे ते तुमचे पैसे परत सुरू करण्यात येतील। पण फक्त तुमच्या कुटुंबातील तुमच्या राशन कार्डवरील एकाच बहिणींचे पैसे जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे। कारण पंचायत समिती कार्यालयामधून आता लाडक्या बहिणींच्या मोबाईल नंबरवर कॉल यायला सुरू झालेली आहे आणि चौकशी त्यांच्याकडून करण्यात येत आहे की कोणत्या एका बहिणीचे पैसे सुरू ठेवायचे। त्यामुळे काळजी करू नका। चौकशी झाल्यानंतर, पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये जे काही तुमचे पेंडिंग पैसे आहेत, जुलै महिन्याचा हप्ता किंवा जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आला नसेल, जुलै महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली जमा होणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।